तो संन्याशी झाला तरी चालते, बापाचं नाही ऐकलंच चालेल, पण आईच्या आज्ञेवर त्याला चालावं लागते. संन्याशी, कारण मायबापाच्या आज्ञेशिवाय त्यानं आपलं कर्म करू नये. आणि मायबापाची आज्ञा जर मिळाली ना, आज्ञा तोडून काम करता येत नाही. या जगाचे जगद्गुरु पहिले एकच आहेत, आद्यगुरु शंकराचार्य. त्यांनी संन्यास बी तसा नाही घेतला, आईच्या आज्ञेशिवाय घेता नाही आला. आणि आई आज्ञा देत नाही, देववरून सांगून राहिले आद्यगुरु शंकराचार्याले, अरे तू संन्यासी होय, या जगात भागवत धर्माचा प्रचार होईल गड्या, पण काय करू, माझी आई नाही सोडत ना मला, तिचं ममत्व आहे ना. तर शंकराचार्यानं लीला केली. आई कपडे धुवायला नदीवर गेली आणि शंकराचार्यानं मकरीचं स्वरूप देवाला धरायला लावलं. आणि शंकराचार्य आंघोळ करायला गेले, 12च वर्षाचे होते. मकरी आली, धावून पाय पकडला. आणि पाय पकडता बरोबर आईला कळलं आता आपलं पोरग वाच. आणि शंकराचार्य म्हणतात, आई मला मकरीनं पकडलं, आई मला मकरीनं पकडलं. तिला कळलं आता पोरग वाचत नाही. मी म्हणत होतो ना तुला, मला संन्यास घेऊ दे, मला संन्यास घेऊ दे. अगं मी संन्यास घेतला असता तर आज असं झालं नसतं. अरे बाबा तू संन्यास घे. आई मकरी तेच म्हणते, संन्यास घेशील तो सोडतो म्हणते. तिला असं वाटलं डोळ्यांत दिसेल ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. म्हणून कधी कधी आम्ही कीर्तन सांगतो, कीर्तनकार मेला तेवढे लोक येतील नाहीत, पण मिलिटरीचा जवान जर मेला तर त्याच्यापेक्षा लोक आल्याशिवाय. किती बसला तिथं गुटख्याच्या पुळ्या तंबाखू खाणारे लोक, त्याला विचारा, 16 म्हणा तुम्ही पुढे सोडतील ते, पण 2-4 दिवस अधिक 4-5 दिवसांनी त्याला आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मिलिटरीच्या जवानाचा त्याग थोडा आहे का? कधी कधी सांगावं लागते कीर्तनकारला, म्हणा मरेपर्यंत कीर्तन कर, मरेपर्यंत कीर्तन करून जेवढं पुण्य त्याच्या दान पेटीत गोळा होते ना, थोडं लक्षपूर्वक ऐका, मरेपर्यंत कीर्तन करून जेवढं पुण्य त्याच्या दानपेटीत जमा होते ना, त्याच्यापेक्षा लाखपट पुण्य देशाचं रक्षण करताना आतंकवादी फुकून मिलिटरीचा जवान जेव्हा सीमेवर शहीद होतो ना, त्याच्या दानपेटीत पडते. हा त्याग आहे गड्या. बायको सोडली त्यानं, जन्माला लेकरू आलं तर 15 दिवसाचं होतं, 6 महिन्याचं झालं, वाट पाहून राहिली ती. त्याला बी आशा सुटली, माझा पोरगा 6 महिन्याचा झाला, कसा दिसत असेल. पण आतंकवादी घुसले ना देशात, 4 मारा लागतात. 4 जर मारले नाही तर देशातले 4000 मरतात. आणि यायला जर सोडलं तर हे वर्दीला मी बेमान होणार. माझ्या भारत मातेला बेमान नाही झालो पाहिजे, माझ्या भारत मातेला मी बेमान नाही झालो पाहिजे. म्हणून तो मुलाची पर्वा करत नाही, बायकोची पर्वा करत नाही, मायेची पर्वा करत नाही, बापाची पर्वा करत नाही. लेकराचा त्याग करतो, बायकोचा त्याग करतो, माय बापाचा त्याग करतो, तरी आतंकवादी फुकून शहीद होतो. हा त्याचा त्याग आहे. तुम्हाला म्हटलं तंबाखूची पुडी सोडा ना तरी आठवण येते तुम्हाला किती पांचट धंदा आहे. तुम्ही विचार करा ना. अरे तुम्हाला जगा लागते गड्या, कोणासाठी जगा लागते? लेकरासाठी जगा लागते. 7 वर्षाची पोरगी घरात आहे, तिला माहित आहे बाप पिऊन आला तर घरात झगडे लागतील. घरात झगडे लागले तर त्या लेकराचं मन लागत नाही, आईला मारणार, आईला झोडपणार, सर्व घरातलं वातावरण खराब करणार. सकाळी शाळेत जाते तर तिचं मन लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही, माझा बाप कधी घरी जाईल सांगता येत नाही. किती नुकसान लावलं या बापानं करणं. तरी ती मुलगी घरी येता येता म्हणते बाबा पित नका जाऊ हो, बाबा पित नका जाऊ हो. अशी मुलगी जर सापडली ना, हौदात जा, एक बकेटभर पाणी घे, तिचे पाय धुये, पाणी पे. बुद्धी लेका तुला काय आहे? कन्या आहे तुझी, लेकरू आहे तुझं. कमीत कमी तू तुझ्यासाठी नको जगू. अरे मिलिटरीचा जवान देशासाठी जगते. ज्या रक्तातून तू संतती निर्माण केली ना, त्या संततीसाठी जग. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी.